सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे। अरे हो, मी पण पाहिलं कुठून तरी काहीतरी कोणतरी वरती येते आणि खालती काय, म्हणजे काय संबंध काय? मी पण याच्यावर सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करणार आहे, कारण असे फालतू चाळे कोणीतरी करत असतं। कोणाचे नाव चिटकवायचं, कोणाची बदनामी करायची, ज्याला हिंमत असेल, समोरून शिवाय द्या ना, हिंमत असेल तर कुठेतरी बदनामी करायची, असं काहीतरी चिटकवायचं कुठेतरी आणि सोशल मीडियावर चालवायचं, मग कुठेतरी ते अजून व्हायरल करायचं। हे असे घाणेरडे चाळे एकच पक्ष करतो आणि निवडणूक जिंकायचा प्रयत्न करतो, पण आम्ही नक्कीच सायबर सेलकडून अपेक्षा करू आणि मुख्यमंत्र्यांकडून पण अपेक्षा करू, कारण त्यांनी मध्यंतरी हाऊसमध्ये पण सांगितलं होतं की आम्ही चांगलं राज्य स्थापित करू। चांगल्या राज्यात अशा घाणेरड्या कामांना, हे जे काही फालतू व्हायरल करतात, त्यांना कुठेही स्थान नाही। पोलिसांच्या घरासंदर्भात तुम्ही जी सातत्याने पाठपुरावा केलेला होता किंवा जे काही मागणी लावून धरली त्या अनुषंगाने तुम्ही क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करताय, असं कालिदास कोळंबकर यांनी आज आरोप केला। चला तुम्ही पण क्रेडिट घ्या, माझं क्रेडिटच हेच नाहीये। एक पहा, तुम्ही मवियाचं सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 650 कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद आम्ही 2022 साली केली होती, ती पोलीस हाऊसिंगसाठी केली होती। आज आपण पहा, सरकार बदलल्यानंतर मरोळमधल्या जे पोलीस इमारती होत होत्या त्या पूर्ण व्हायला पाहिजे होत्या 2 वर्षापूर्वी, ते झालेत का? माहीममधले पोलीस हाऊसिंगची काय स्थिती आहे, नायगावमधली काय आहे, वरळीमधली काय आहे? आणि आम्ही हेच सांगतो ना की सरकार कोणाचंही असो, पण पोलीस जे सेवा करतात, 24 तास मेहनत करत असतात, त्यांच्यासाठी 2-3 मागण्या आहेत। एक, दंडशुल्क जो आहे, जो आमच्या काळी 20 रुपये पर स्क्वेअर फूट होता, तो आता भाजपच्या काळात 150 रुपये पर स्क्वेअर फूट झालेला आहे, तो स्थगित करा किंवा तो 20 वर आणा परत। दुसरी गोष्ट म्हणजे रिटायर्ड पोलीस परिवारांना मुंबईमध्येच घरं द्या, कुठेही मुंबईच्या बाहेर पाठवू नका, कारण ह्यांचा पहिला अधिकार या लोकांनी मुंबईचं रक्षण केलेलं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे जे सर्व्हिस क्वार्टर्स आहेत, जसं वरळीमध्ये आमच्या काळी आम्ही 10 इमारती बांधणार होतो, तो प्रस्ताव तयार आहे, सरकार पडलं नसतं तर हे आत्तापर्यंत काम सुरू झालं असतं। त्या 10 इमारती कधी होणार? नायगाव वडाळ्यामध्ये ज्या इमारती आहेत त्या कधी त्याचं नूतनीकरण होणार आहे? या माझ्यासोबत या, आपण स्वतः एकत्र काम करू। ह्याच्यात क्रेडिट कुठे? आणि तुम्ही जे करू नाही शकलात 9 टर्म, मी माझ्या दुसऱ्या टर्ममध्ये प्रयत्न करतोय, 9 टर्म तुम्ही नाही करू शकलात आणि माझ्या तुम्ही बोलताय, तुम्ही स्वतः काय केलं ते दाखवा ना। उलट त्यांनी एवढे ज्येष्ठ असताना सांगायला पाहिजे सगळ्यांनी एकत्र मिळून करू, मुंबईकर म्हणून करू। पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये काही माजी नगरसेवक नाराजी व्यक्त करतात, मात्र उद्योगांनी जायचं असेल तर जा, अशा प्रकारच्या सूचना दिल्या। नक्कीच आमची भूमिका हीच आहे, जे गद्दार गेले आमच्यातून त्यावेळी मंत्रिपद, युडी खातं वगैरे स्वतः भोगून मजा मस्ती करून जे पळाले डरपोक लोक, त्यांना आम्ही कदापि थांबवणार नाही। ज्यांना पळायचं असेल त्यांनी पळावं, कारण हे महाराष्ट्रद्रोह करतात, जे महाराष्ट्र लुटू पाहतात, जे मराठी माणसाला चेपण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या बाजूने उभे राहतात, त्यांच्या ते पुढच्या पिढ्यांना काय उत्तर देणार? स्वतःला आरशात तरी पाहू शकतात का? आणि अशा लोकांना आमच्या पक्षात स्थान नाही। ज्यांना जायचं असेल, पळून जायचं असेल, डरपोक लोकांना त्यांनी पळून जावं। आमच्यासोबत जे राहतील ते महाराष्ट्रासाठी लढणारे राहतील, महाराष्ट्रासाठी जगणारे राहतील। निवडणुका एकत्र लढणार आहे, कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आता असं बोललं जातं की कुठेतरी मुंबईची महानगरपालिका शिवसेना बघा अजूनही अनेक लोक चर्चा करत आहेत, फक्त मी त्याच्यावर काही बोलणार नाही। शरद पवार